तुम्हाला सूट मिळणार नाही. चला फलंदाजी मार्कवरती येतात ते सलामीवीर फलंदाज निखिल स्ट्राइक एंडला आणि नॉन स्ट्राइक एंडला पाहतोय तो दत्ता आणि बॉलर आहेत ते करंजे गावचे सुपुत्र सचिन सर. भरपूर असा अनुभव 24-25 वर्षाचा अनुभव एक्सपिरियन्स ते आपल्या संघासाठी कशा प्रकारे योगदान देतात ते पाहावं लागेल. पहिला चेंडू घेऊन निघतायत सचिन. सामना केला त्या निखिल याने तटवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि एकच धाव 3 धावा. आणि सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे जेणेकरून चेंडू पटकन आतमध्ये येईल आणि आपल्याला सहकार्य लाभेल. पुढचा चेंडू सचिन यांचा सामना करेल तो दत्ता दुताळ. हो पुल केलाय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. लॉंग ऑफच्या क्षेत्राकडून धावत येऊन लॉंगॉन मध्ये चेंडू अडवत आहेत आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवत आहेत हे 40+ संघाचे खेळाडू. पुढचा चेंडूला हवा दिली आहे, उंची दिली. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का, धावतोय. ओ ओ ओ आणि इथं झेल सांडला, लवणला आणि जमिनीवर पडला. आणि या फटक्यावरती येत आहेत 2 धावा. इथंच आहे क्या हा चालत इथून खाली गेलास या कोपऱ्यातच आहे चौकात. पुढचा चेंडू सचिन यांचा सामना करेल दत्ता प्रयत्न करतोय मोठे फटके मारण्याचा. इथं होतोय 2 फलंदाजांमध्ये गडबड गोंधळ आणि त्याचा होतोय घोटाळा. आणि निखिल इथं धाववाद होतोय आणि एक मोठा धक्का. स्वतःहून केलेली ही हत्या म्हणावी लागेल त्यांनी स्वतःची. क्रिकेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये कोऑर्डिनेशन असणं किती महत्त्वाचं असतं. इथं तुमच्याकडे वेळ नसतो, तुमच्या नजरेतूनच ते इशारे कळले पाहिजेत की धाव घ्यायची आहे का नाही. लिंक लाईव्हची लिंक असेल ती सर्वांनी शेअर करायची आहेत आपल्या ग्रुपमध्ये. सर्वांना पाठवून द्या जेणेकरून घर बसल्या या मॅचचा लाईव्ह आनंद घेऊ शकतात प्रेक्षक. पुढचा चेंडू सचिन यांचा सामना करेल तो दत्ता प्रयत्न करतोय पण प्रयत्नांना यश अजूनपर्यंत आलेलं नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का पाहावं लागेल. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार. पहिला चौकार येतोय दत्ताच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचते 9 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू सचिन यांचा 20-25 पावलांचा हा त्यांचा रनअप. लोअर पुलटात परीचा चेंडू हल्ला चढवलाय. सुरेखाचं क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे 40+ संघाकडून. टायमर लावलेला आहे त्याच्यामुळे विनंती असेल सर्व खेळाडूंना की आपली गोलंदाजी आपलं क्षेत्ररक्षण हे वेळेत आपल्याला पूर्ण करता यावं हीच इच्छा आणि कुठेतरी आपल्या खेळाला शिस्त लागावी. हे नियम शिस्तीसाठीच असतात जेणेकरून कुठल्या प्रकारचं गैरप्रकार घडू नये. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर एक
मोठे खेळाडू दत्ता मोहिते सर, नवी मुंबई आणि रायगडमध्ये एक नावाजलेलं मोठं नाव, एक फिरकीचा जादूगर. क्षेत्ररक्षण सेट करतायत. यष्टी रक्षक क्लोज. पहिला चेंडू सरांचा निघतोय. सामना करेल दत्ता. आणि या चेंडूमध्ये स्पीड पाहायला मिळालं, तेजी पाहायला मिळाली आणि कुठलाही बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. पंच इशारा करतायत वाईड प्लस चौकार अशा येतात 5 धावा. धावसंख्या पोहोचते 15 या धावसंख्येवर. स्लोवर पद्धतीचा चेंडू, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय का पाहावं लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा, परंतु तिथपर्यंत पोहोचले नाही आहेत आणि 2 धावा मिळवण्यामध्ये यश प्राप्त होतंय ते दत्ता याला. आणि 2 धावसंख्या पुढे सरसावतीये 17. आपल्या बोटांची जादू दाखवत आहेत. ओहो, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि इथं मात्र हा मासा गळाला लागलाय दत्ता सरांच्या. पहिली विकेट दत्ता, दुसरी विकेट दत्ताच्या स्वरूपात बाद होते आणि तंबूच्या दिशेनं परततोय 17 या धावसंख्येवर. ओके ओके. हॅलो हॅलो. आपल्या अनुभवाचा पुरेपूर असा फायदा आपल्या संघासाठी करून घेताना दत्ता मोहिते सर, अनुभव गाठीचे असणं किती महत्त्वाचं असतं. 24-25 वर्षाचा अनुभव. ओहो, तिथेच तटवला हलक्या हाताने. सुरक्षित फटके खेळी करतोय तो आपल्या संघासाठी फलंदाज विशाल. हॅलो. धावसंख्या 1 ने पुढे सरसवली जाते. धावसंख्या पोहोचते 18 या धावसंख्येवर. हो, स्लोवर पद्धतीचा चेंडू, लेग स्पिन पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला काही समजत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. पुढचा चेंडू दत्ता सरांचा. थोडा स्पीड ठेवलं या चेंडूमध्ये. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळताना दत्ता सर. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली दत्ता सरांची. आणि या षटकात त्यांनी खर्च केल्यात फक्त 9 धावा आणि दुसऱ्या षटकात केली धावसंख्या पोहोचतीये 19. दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचते दुसऱ्या षटकाखेरीज 19. आणि तिसरं षटक एक डांगरेघर गावचे सुपुत्र, एक डावखुरे गोलंदाज विजय सुर्वे इथं आपल्या मार्किंग वरती. कॅप्टन विजय सुर्वे निघतायत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हाताळतायत. स्लोवर पद्धतीचा चेंडू. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचते 20.
आखूड टप्प्याचा चेंडू, नियंत्रण पाहायला मिळालं नाही गोलंदाजीवरती. एक जोरदार प्रहार येतोय, षटकार विशालच्या बॅटमधून. धावसंख्या 6 आणि पुढे सरसावते 26. चला, विजय सुरू येतील. पुढचा चेंडू सामना करेल तो विशाल. ओ हो, जोरदार अपील पाहायला मिळते, परंतु चेंडूने उसळी घेतली होती, त्याच्यामुळे पंच हे अपील फेटाळून लावतायत. कम बॅक करतायत ते विजय सुर्वे. हो, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि थोडं मैदानाचा अडथळा असल्यामुळे चेंडूने दिशा बदलली. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या पोहोचते 30 या धावसंख्येवर. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या पोहोचते 30 या धावसंख्येवर. फुलटॉस वरती हल्ला चढवलाय, चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या सीमारेषा पलीकडे. पंच इशारा खणखणीत षटकार. आणि या तिसऱ्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करतायत ते आलेवाडी संघ आणि धावा आकार घेतात या षटकामध्ये. धावसंख्या पोहोचते 36. शेवटचा आहे आणि शेवटचा अखेरचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि येतं पुन्हा एकदा खणखणीत षटकार. कुठे नियंत्रण पाहायला मिळालं नाही यांच्या गोलंदाजीवरती आणि त्याचा पुरेपूर फायदा आलेवाडी संघ उचलताना. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटका अखेरी धावसंख्या पोहोचते 42 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. संघासाठी चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळत आहेत ते दत्ता मोहिते. पव्या कसं आपल्या संघासाठी कमबॅक करतायत, कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. आधीच्या षटकामध्ये विजय सुर्वे यांनी 23 धावा खर्च केल्यात. कव्हरच्या क्षेत्रामध्ये ढकलून दिलेला हा फटका, तिथं क्षेत्ररक्षकाची चूक, त्याच्या बदल्यात 2 धावा. चेंडू घ्यायचा. चांगली फलंदाजी करतात ते आलेवाडी संघाचे ओंकार आणि विशाल. स्लोवर पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला काही समजत नाही, चेंडू जातोय निर्धाव. यष्टीरक्षक विजय सुर्वे यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. पुढचा चेंडू दत्ता सरांचा सामना करेल आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, त्याच प्रकारची फलंदाजी. कुठलाही चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडूवरती नजर ठेवावी लागेल, कुठल्या प्रकारची फिरकी गोलंदाजी करतायत. बॅटची कडा, बाहेरची कडा घेऊन यष्टीरक्षक विजय सुर्वे यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरवतोय आणि इथे मात्र गडी बाद होतोय आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा
दत्ता सरांनी आपल्या संघासाठी करून घेतलाय आणि कुठेतरी स्पीड ब्रेकर लावलाय तो या धावसंख्येला. चौथ्या षटकात आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात आणि आता फलंदाजी मार्कवरती येतोय तो अमित. हो 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 हो, थोडा जोरदार फेकलेला हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण विशालच्या माध्यमातून डायरेक्ट हिट, परंतु फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. धावसंख्या पोहोचते 45 वर. शेवटचा चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला काही समजत नाहीये. फिरकीची जादू ही दत्ता सरांच्या हातामध्ये आहे. आणि चौथ्या षटकाअखेरीस धावसंख्या पोहोचते 3 गड्यांच्या मोबदल्यात 45. हॅलो 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 हॅलो. आणि गोलंदाजी मार्कवरती पाहतोय तो विशाल. लेग बायच्या स्वरूपात येते ती 1 धाव. धावसंख्या पोहोचते 46. आणि स्ट्राइक वरती आहे तोही फलंदाज विशाल. विशाल वर्सेस विशाल. हो, एक जोरदार प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू जातोय. ओ, खणखणीत येतोय षटकार. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद विनोद. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर हा जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते आणि न्यू अजिंक्य क्रिकेट क्लब डांगरेकर आयोजित अजिंक्य चषक 2024 ची स्पर्धा. आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसात तर हा पहिल्याच फेरीतील हा दुसरा सामना रंगतोय. आज जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना अलिवाडी संघ आतापर्यंत मजल मारली ती म्हणजे 52 या आकड्यावरती. चांगला चेंडू. इथं थोडंसं क्षेत्ररक्षण फसलं जातं. या पाठमोरा त्या पाठीमागे पळतोय पण तोपर्यंत बॅकअप चांगला भेटला. 3 धावा इथं धावफलकावरती येत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 55 या आकड्यावरती. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण घेतलं, त्याच्यानंतर बघता फ्लिक केलाय. फटका चांगला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि चांगला झेल पकडला जातोय. विकेटचं पतन.
अमितला परतावं लागेल. आज जर पाहिलं तर अमित वरती एक जबाबदारी होती आपल्या टीमला. पुढे धावसंख्या होण्याची प्रयत्न करत होता पण कुठेतरी फसला गेला. विकेटचं पतन होतं या 55 या आकड्यावरती विकेटचं पतन होतं या मोहन यांनी. जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये इथं क्षेत्ररक्षणासाठी तयार होता. झेल चांगला पकडला गेला. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला जाईल. अवी याला मैदानामध्ये उतरवलं जातंय. आज या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर भव्य दिवशी स्पर्धा. आज जर या स्पर्धेला जर आपण पाहिलं सौजन्य आज आपल्या गावातूनच ज्या खेळाडूंना आपलं आयुष्य या क्रिकेटसाठी घालवलं त्यांनी ज्या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा उचलून धरली गेली. ते चांगला फटका खेळला जातोय. यावेळी 1 बाउन्स फील्ड केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय तर आणि यष्टीच्या पाठीमागे विजय सुर्वे तर फलंदाज बाद होतोय. आज जर आपण पाहिलं तर मोहन याने एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि थ्रो जर आपण पाहिला तर या 40+ संघाकडे जर आपण बघितलं ना एक उत्तम खेळ एक चांगला खेळ आतापर्यंत राहिला गेला. पूर्वार्ध पार झाला आणि प्रथम फलंदाजी करत असताना जे हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी संघानं आतापर्यंत मजल मारली ती म्हणजे 30 चेंडूच्या पाठीमागे 56 धावा बनवल्यात आणि 57 धावींचं टार्गेट आज आपल्या 40+ संघासमोर ठेवलेलं आहे. चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयार व्हा. आज जर पाहिलं तर सकाळची मॅच गवडी टीमनं एक चांगला मॅच जिंकली गेल्या आणि पुढे वाटचाल केल्या. आज या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर आज या 40+ संघाकडे जर आपण बघितलं तर या स्पर्धेसाठी मोठं मोलाचं सहकार्य लाभलं गेलंय आणि ती आज स्पर्धा कुठेतरी यांनी उचलून धरली. आज यांना आपण नक्कीच सन्मानित करणार आहोत. मॅच संपल्यानंतर आपण सर्व 40+ टीमनं मंचावरती यायचं आहे. आज या स्पर्धा जर आपण पाहिली तर अजिंक्य चषक 2024 ची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकासाठी आज आपल्या सिनियर खेळाडूंनी या पहिल्या क्रमांकासाठी एक आपला पदभार सौजन्य लाभलं गेलं. या राजेंद्र दादा सुर्वे खारेकवाले यांनी सिनियर खेळाडू आहेत. आज जर आपण पाहिलं तर यांनी बराच काळ गावासाठी मोठं क्रिकेट खेळलं गेलं आणि त्याच समवेत जर आपण पाहिलं तर संजय दादा सुर्वे ही माजी खेळाडू यांनी या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर या प्रथम क्रमांकासाठी आज सौजन्य लाभलं गेले. एक सुरुवात केली गेले. आज आपण स्पर्धा बघितली जाते स्पर्धा आजमावली जाते. आज ज्या खेळाडूनं गावासाठी 24 वर्ष क्रिकेट खेळलं गेलं आणि या 24 वर्षामध्ये जवळजवळ या खेळाडूनं मोठी बक्षिसं मिळवून दिलीत. आज जर पाहिलं तर मोठं क्रिकेट घडवून दिलं. क्रिकेटची पंढरी जर आपण म्हटलं ना तर डांगरेकर यामध्ये उतरवली होती. या खेळाडूनं एक चांगला खेळ दर्जेदार खेळ करून दाखवला होता आणि आज जर आपण पाहिलं तर नवीन नवीन खेळाडू या खेळाडूंना घडवले होते आणि आज नक्कीच त्याचा आपण जर पाहिला तर गुणगौरव डांगरेघरचा कोहिनूर हिरा जन्माला आला आणि आज 40+ संघाकडून ओपनिंगसाठी उतरवला जातो. या आज नक्कीच या खेळाडूकडे नजरा लागल्या जातील कारण की त्याने एका काळ गजावला होता आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मोठं क्रिकेट खेळलं होतं आणि आज त्याच्यासाठी मोठी बक्षीस लावण्याचा विचार जरूर केला जातोय. तुषार धनावडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे कारण की या खेळाडूकडे जर आपण पाहिलं श्री साई कार याचे मालक जर आपण पाहिले तर तुषार धनावडे यांनी 100 रुपयाचं पारितोषिक विजय सुर्वे यांच्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे. चला मैदानामध्ये जर आपण पाहिलं 2 ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या आणि सुरुवात होते 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी. गोलंदाज जर आपण पाहिलं तर अलिबाग टीम कडून पहिलं षटक पहिल्या पॉवर प्लेचं षटक घेऊन निघालाय दत्ता दुताळ. आज जर पाहिलं तर हार्दिक पांड्याची कॉफी आज बघतोय अलिबाडी गावामध्ये होते स्वीकारण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न आहे. आज 2 व्यक्तिमत्व जर आपण बघितले ना 40+ संघाकडून स्ट्राईकला असणार आहे दत्ता मोहिते सर
एक मोठं नाव जावलीमध्ये गाजलेलं आणि त्याच्यानंतर दुसरं नाव जर आपण बघितलं ना तर विजय सुर्वे. आज या दोन्ही खेळाडूंनी मोठी व्यक्तिमत्व, पराकाष्ठा आणि मेहनत याच्यानंतर नाव मोठं होतं आणि याच मैदानामध्ये उतरवलं जातं. या पुन्हा एकदा दत्ता गोलंदाजीसाठी तयार झालाय. उलटा चेंडू आता फक्त फ्लिक केला जातोय. चेंडू दणदण करत क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत चेंडू जर आपण बघितलं ना तर सीमारेषा ओलांडली जाते आणि पहिला चौकार येतोय. खातं खोललं जातंय, सुरुवात केली जाते. आज दत्ताची फलंदाजी जर आपण पाहिली ना तर या 360 ग्राउंडमध्ये पुरेपूर फायदा उचलला जातो आणि त्या पद्धतीनं धावा जमवल्या जात आहेत. या 4 धावेनं खातं खोललं. या सुरुवात झाल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नक्कीच खेळाडूंची चर्चा केली जाईल. ज्या पाठीमागे जर ज्याची मेहनत असते त्याचं नाव मोठं नक्कीच घेतलं जातं. या दत्ता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतो. या चांगला चेंडू आहे. इथं यष्टीरक्षक थोडासा फसला जातोय. त्या वेगानं घेतली जाते. काय रनिंग केली जाते. इथं व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. म्हणजे प्रत्येक तरुण खेळाडूंना कुठेतरी हा संदेश चांगला भेटला जातोय. कारण की वय वर्ष जर आपण बघितलं ना तर 44-45 या घरामध्ये 2 खेळाडूंचं वय आहे. पण धावण्याची जी त्यांची प्रक्रिया जर आपण बघितली ना तर एक उत्तम आहे, एक चांगली नजर आहे आणि त्याच्यानंतर धाव घेतली जाते. आज कौतुक केलं जातं. या कुतूहलता वाढली जाते. प्रत्येक षटकाराच्या पाठीमागे 100 रुपयाचं पारितोषिक लावलं जातं. या विजय सुर्वे आज डांगरेकरचा कोयनी आज जर आपण पाहिलं तर 40+ संघाकडून खेळताना आपण पाहतोय. पहिला चेंडू मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत होता. फटका जर आपण बघितला ना तर एक गुडघा टेकवला होता पण चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथं होऊ शकला नाही. डॉट चेंडूची सांगता केली जाईल. आणि नक्कीच आपल्या समोर एक गोड बातमी पोहोचवणार आहोत. ती म्हणजे 40+ संघाकडून जर पाहिलं तर दत्ता मोहिते सर आज त्यांची निवड झाली. आज आपल्या जावली गावाचं नाव जर आपण बघितलं ना तर एक मोठं नाव सर्जापूर गावचा हा खेळाडू. आणि आज जर आपण पाहिला तर मोठा फटका खेळला जातो. या विजय सुर्वे आपल्या स्टाईलमध्ये हा फटका खेळला. या कारण की आज जर आपण पाहिलं ना त्याची सुरुवातीचे म्हणजे त्याचा हा महत्वाचा फटका खेळला जातोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 या आकड्याने पुढे सरकली जाते. 11 या आकड्यावरती. तर धावसंख्येमध्ये बदल होईल. 12 या आकड्यावरती पहिलं षटक आहे आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न जरूर आहे या 2 खेळाडूंचा. दत्ता चांगलं नाव आहे, त्या पद्धतीनंच गोलंदाजी केली जाते. आता हे प्रयत्न चांगला आहे. सुंदर चेंडू ज्या पद्धतीनं हाताळला गेला, खोलवरचा चेंडू होता, पटका खेळला गेला. एक धाव घेतली जाते कारण की एक धाव वाचवण्याचा प्रयत्न केला गेला पण त्यांना अपयश आलं. पहिलं षटक इथं प्रगतीपथावरती होतं ते म्हणजे दत्ता दुताळ यांनी पहिल्या षटकाचा खेळ संपला जाईल आणि धावसंख्या जर आपण पाहिली इथं जाऊन पोहोचली ती म्हणजे आता बिनबाद 13. 57 धावांचं टार्गेट समोर आहे. याला प्रत्युत्तर जर आपण बघितलं ना तर 13 या आकड्याने दिलं गेलंय. प्रथम फलंदाजी केली ती म्हणजे आलेवाडी टीमनं. सुरुवात जर आपण पाहिली तर कुठेतरी अडखळ झाली होती. पहिला चेंडू वरती फलंदाज बाद झाला होता. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावसंख्या जमवली होती. सचिन यानं चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर विकेट ही एक महत्त्वाची विकेट घेतली होती. अच्छा, आणि नक्कीच दत्ता सरांचं कौतुक करावं लागेल. एक गोड बातमी आज आपल्या जावली तालुक्याला भेटली जाते ती म्हणजे ऑल इंडिया 40+ संघामध्ये दत्ता मोहिते सर यांची 16,000 पॉइंट निवड झाल्या. कनक भांडुक या संघामध्ये निवड झाली. खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी त्यांना आपण अजिंक्य क्रिकेट क्लब डांगरे यांच्या मार्फत त्यांना शुभेच्छा देऊया. फटका खेळला जातोय, बॅट फिरवली जाते पण इथं पंच वळलेत. अतिरिक्त चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतो. या फलंदाज जर आपण पाहिलं विजय सुर्वे स्ट्राईक वरती आहेत. नवोदित गोलंदाज राज. आज नवोदित गोलंदाज जर आपण बघितले ना तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी या मैदानामध्ये राहिली गेली.
पटका खेळला, गॅप शोधला, गॅप इथं नक्कीच चेंडू दणदण करत सीमारेषा ओलांडली जाते. 360 ग्राउंडचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. म्हणजे अनुभव काय असतो इथं आपल्याला दोन खेळाडूंकडे बघायला भेटला जातोय. इथं येतो या एक चौकारानं धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 18 आकड्यावरती. प्रयत्न चांगले आहेत आणि प्रयत्नाला यश मात्र या चौकारानं येतं. या गोलंदाज पुन्हा एकदा राज निघतो. या कुठंतरी थोडीशी दिशा भरकटली जाते, हातामधून चेंडू निसटला जातो. या म्हणजे थोडे घाई केली गेली ती म्हणजे राज यांनी. नो बॉलचा इशारा फ्री हिट असणार आहे. कारण चांगल्या समोरच्या खेळाडूंसमोर चांगली गोलंदाजी करणं आणि एक अनुभवासमोर ज्या खेळाडूला अनुभव नाही तो गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मामुर्डी गावचा एक बुलंद आवाज, त्यांचं आगमन झालंय. नक्कीच किरणदादा धनावडे यांचं इथं आगमन झालंय, त्यांचंही आपण स्वागत करूया. आणि व्यासपीठावर आपण बसा. याच्यानंतर आपण थोड्याच वेळात त्यांचा आवाज MTC लाईव्ह वरती आपण ऐकणार आहोत. आज 2 दिवसाची जर आपण पाहिली तर MTC लाईव्ह मध्ये आपल्याला एक बघायला भेटलं जातंय. आणि आज 2 दिवसाचं प्रक्षेपण जर आपण बघितलं ना, एक देखणं प्रक्षेपण आणि घर बसल्या बघायला भेटलं जातं. या आणि प्रत्येक अचूक माहिती ही पोचली जाते. या थोडंसं क्षेत्ररक्षण फसलं जातं. एक सिंगल धाव घेतली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. +1 अशा 2 धावा घेतल्या जातील. धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. तसेच अजय कासुर्डे वरुशी गावचे कर्णधार, धावसंख्या जर आपण पाहिली जर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 23 आकड्यावरती. बिनबाद 23. चांगली पार्टनरशिप. यावेळी फटका खेळला, क्षेत्ररक्षक आलाय, थोडासा फसला गेला, चेंडू सीमारेषा ओलांडली गेली. आपल्याला या चुका सांभाळाव्या लागणार आहेत कारण की आपण डिपेंडली करतोय आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं ना धावा वाचवण्याचा प्रयत्न करतोय, पण या महत्त्वाच्या धावा वाचवाव्या लागणार आहेत. जर अशा वारंवार चुका केल्या ना तर मॅच वरती पकड मात्र आपल्याला पकडता येणार नाही. धावसंख्येमध्ये बदल केला जाईल आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. राज जर पाहिलं तर काही चेंडू चांगल्या पद्धतीने यावेळी फ्लिक केलाय, फटका खेळलाय आणि आज जर पाहिलं तर पाठपोरे क्षेत्ररक्षक जात आहेत, प्रयत्न करतायत आणि तोपर्यंत चेंडू जर पाहिलं तर सीमारेषा पलीकडे जातो. या 4 धावांसाठी येतोय हा चौकार. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला गेला. राज आज जर पाहिलं तर या राजनं टीमला चांगला आतापर्यंत गोलंदाजी केली होती, पण काही चुकीचे चेंडू पडले, त्याच्यावरती क्षेत्ररक्षण फसलं गेलं, त्याच्यानंतर अतिरिक्त धावा खर्च झाल्या. चांगला चेंडू आहे, समोरच्या सीमेमध्ये पटका खेळलाय, पण इथं कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. चेंडू सीमारेषा ओलांडली जाईल. 4 धावांसाठी येतो ह्या चौकार. चौकारांची इथं बरसात पाहायला भेटली जाते आणि लगातार 3 चौकार दत्ता सरांच्या बॅट मधून निघाले जातात. धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचला बिनबाद. 35. चांगला चेंडू फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर येणाऱ्या चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आज दत्ता सरांकडे जर आपण पाहिलं ना तर एक चांगला प्रगल्भ अनुभव आहे, पण ज्या गोलंदाजानं गोलंदाजी केल्या चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होती, थोडासा वेग दिला असता तर एक चांगल्या पद्धतीनं चेंडू हाताळले असते, पण थोडा गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आणि त्याचाच फायदा जर आपण पाहिलं तर फलंदाजाने उचलला गेला. धावसंख्या जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 26 धावा खर्च केल्या ते म्हणजे राज यांनी. आणि धावसंख्या जर पाहिली तर 39 आकड्यावरती 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चला याच्यानंतर गवडी टीम आपण तयार राहा
आपण एक सामना जिंकलाय, यामध्ये जो जिंकेल तो आपल्या समवेत खेळणार आहे, तर आपण तयार राहायचं आहे. या स्पर्धेमधील पहिली लगातार 3 विकेट घेण्याची किमया जर आपण पाहिली तर शिवाजी हा बिवडी गावचा खेळाडू यांनी घेतली. पहा काय फटका खेळलाय, एक पाऊल पुढे केला आणि चेंडू जर आपण पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेमध्ये हा 4 धावांसाठी येतो हा चौकार. आज त्या ठिकाणी 2 चौकार खेचलेत विजय सुर्वे यांनी. आज आपला फॉर्म येणं गरजेचं होतं आणि आज आपल्या गावाला दाखवण्याची गरज होती. आज फॉर्म मध्ये आहेत विजय सुर्वे. तिसरं षटक जर पाहिलं तर स्वतः कर्णधार अमित हा आलाय. कुठेतरी आपला संघ अडचणीत आहे आणि या अडचणीतून आपल्या संघाला वाचवायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या प्रयत्नासाठी सज्ज पुन्हा एकदा होतो. या प्रयत्न केलाय, एक पाऊल आपल्या स्टाईल मध्ये जर पाहिलं तर हा हाय हँडसम फटका 6 धावांसाठी येतो या षटकार. 100 रुपये तयार ठेवा. तुषार धनावडे आपण 100 रुपयाचं पारितोषिक जमा करायचं आहे, कारण की आपली जी उत्सुकता होती ती आपल्याला बघायला भेटली जाते. एक चांगला फटका विजय सुर्वे यांच्या बॅटमधून निघालाय. पुन्हा एकदा अमित सज्ज झाला गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा प्रयत्न केला, फटका चांगला सजवला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली जाईल. एकेरी धाव आणि धावसंख्या जर आपला अर्धशतक आणि 50 धावांची पार्टनरशिप जर पाहिली तर या 2 जोडीनं केल्या. नक्कीच टाळ्यांचा कडकडा झालाय, कारण की या 2 जोडीनं आज चांगला खेळ या मैदानामध्ये करून दाखवलाय. पुन्हा एकदा अमित निघतोय, चांगला चेंडू आहे, थोडासा बाहेर ठेवला गेला चेंडू ऑफ स्टंपाच्या. म्हणजे ही गोलंदाजी करणं गरजेचं होतं. डॉट बॉलची संख्या केली जाईल. चांगला चेंडू आहे, फक्त फ्लिक केलाय फाईन लेगच्या दिशेमध्ये. चेंडू 1 बाउन्स सी मारे. पंचांचा इशारा आलाय 6 धावांसाठी. थोडीशी माफी असावी आणि विजयापासून फक्त 1 धाव लांब असणार आहे, ते म्हणजे 40+ टीम. 56 धावांची पार्टनरशिप. चला चेंडूची पूर्तता करा विनंती असेल. एक चेंडू सापडत नसेल तर नवीन चेंडू द्या. ओके, फटका खेळलाय, तिथं एकेरी धाव जमवले. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे आलेवाडी टीमचंही. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. अजिंक्य चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपला खेळ चांगल्या पद्धतीने दाखवला, पण कुठेतरी आपण या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना कमी पडला आणि या स्पर्धेतून आपण बाहेर पडला. त्याबद्दल तुमचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे 40+ संघाचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला दोन्ही कर्णधार या टॉससाठी.